कधी-कधी घाई-गडबडीमध्ये साबुदाणा भिजत घालायचं आपण विसरून जातो. मग अशा वेळी उपवासाच्या वेळेस काय बनवायचं? तर हा प्रश्न निर्माण होतो. तर ही अशी साबुदाणा बटाटा वापरून बनवलेली धिरडे किंवा याला तुम्ही थालीपीठसुद्धा म्हणू शकता. तर ही अगदी मऊ लुसलुशीत आहे आणि शिवाय टम्म फुगणारीसुद्धा आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. उपवासाचे धिरडे बनवण्यासाठी या इथे मी 50 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर या पद्धतीने प्रमाण घेऊ शकता. आता हा साबुदाणा मिक्सरमध्ये जरी बारीक केला तर तो बारीक होतो, पण बऱ्याच वेळा या साबुदाण्यामध्ये ओलसरपणा असतो. त्यामुळे काही दाणे ते मिक्सरमध्ये बारीक होत नाही. म्हणून हा साबुदाणा आपल्याला गॅसवर कढई ठेवून हा साबुदाणा आपल्याला अगदी मंद गॅसवर 5-1 मिनिटं गरम करून घ्यायचा आहे. गॅस हा आपल्याला मंद गॅसवरच ठेवायचा आहे, जेणेकरून हा जो साबुदाणा आहे हा आतपर्यंत छान गरम होतो आणि मस्त फुलला जातो. बऱ्याच वेळा घाई-गडबडीमध्ये आपण गॅस फुल करतो आणि हे साबुदाणे भाजून काढतो, पण तसं न करता हा साबुदाणा अगदी मंद गॅसवर भाजला ना तो आतपर्यंत छान भाजला जातो. आणि मोठ्या गॅसवर जर भाजला तर तो वरच्या बाजूने भाजला जातो, पण आतपर्यंत नरम तसाच राहतो. आणि ज्यावेळेस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे दळतो त्यावेळेस हे बारीक होत नाही. आहे तसेच बरेच दाणे तसेच मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहतात. हे साबुदाणे कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला सतत असे वर खाली करायचे आहे आणि वर खाली करत असताना अधेमध्ये आपल्याला हे हातात घेऊन बघायचे आहे. हाताला चटका बसेल इथपर्यंत आपल्याला हे साबुदाणे गरम करून घ्यायचे आहे. साबुदाणे आपले छान गरम झालेले आहे ते एका प्लेटीत किंवा ताटामध्ये थंड करायला आपल्याला ठेवायचे आहे. ते या इथे तुम्ही पाहू शकता, मी एका छोट्याशा डिशमध्ये हे साबुदाणे काढून घेतलेले आहे. साबुदाणे थंड होतात तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करणार आहोत. हे माझे बटाटे पहिलेच शिल्लक होते, त्यामुळे मी दुसरे बटाटे इथे वापरलेले नाहीत. पण आपल्याला 50 ग्रॅमसाठी मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून घ्यायचे आहेत. 2 पुरेसे होतात. जेवढं तुमचं साबुदाण्याचं प्रमाण असेल त्या पद्धतीने बटाट्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. आता हा बटाटा आपल्याला किसणीच्या साहाय्याने बारीक किसून घ्यायचा आहे. ही बटाटी अशी बारीक किसल्यामुळे थालीपीठमध्ये किंवा धिरड्यांमध्ये ही अशी गाठी शिल्लक राहत नाही. अगदी मऊ लुसलुशीत ही धिरडी आपली तयार होतात. या इथे आपला बटाटा छान किसून झालेला आहे, तर तो आपण बाजूला ठेवू आणि आपला थंड झालेला साबुदाणा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. आता या इथे मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. जर तुमचा साबुदाणा जास्त प्रमाणात असेल तर मोठं भांडं तुम्ही वापरू शकता. छोट्या भांड्यामध्ये ह्या अशा पद्धतीने साबुदाणा पटकन बारीक होतो. आता त्याच भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे घालून मी हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. यामुळे या थालीपीठांना अगदी खमंगपणा येतो. आता या इथे आपण उपवासाचे थालीपीठ बनवतो, त्यामुळे मी इथे फक्त शेंगदाणे आणि मिरचीचा वापर केलेला आहे. जर तुम्ही कोथिंबीर, जिरे किंवा आणखीन काही पदार्थ खात असाल तर ते इथे वापरले तरीही चालतील. या इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये बारीक दळलेलं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. हे पीठ आपल्याला या इथे या बटाट्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा साबुदाणा या बटाट्यामध्ये छान मिक्स होतो आणि साबुदाणा छान भिजलाही जातो. जितकं तुम्ही हे पीठ मळाल तितकं हे पीठ अगदी सॉफ्ट होतं. साबुदाण्याचं पीठ या इथे आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे. एकदम न घालता हे थोडं थोडं घातल्यामुळे आपल्याला पिठाचा आणि बटाट्याचा अंदाज कळतो. या इथे तुम्ही बटाटा हा कच्चासुद्धा वापरू शकता, पण बटाटा उकडल्यामुळे ही जी धिरडे आहे ते अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि खातानासुद्धा अजिबात त्यांचा कडकपणा आपल्याला जाणवत नाही. हे धिरडे जर तुम्हाला तिखट नसेल बनवायचे तर मिरची न वापरता फक्त मिठाचा वापर करून हे धिरडे तुम्ही अगदी सहज बनवू शकता. या इथे मी सर्व साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे या पद्धतीने प्रमाण जर ठेवलं तर तुमचे धिरडे अजिबात चुकणार नाही. आता बऱ्याच वेळा बटाट्यांमध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे
फक्त हा साबुदाणा त्यामध्येच छान भिजला जाईल तर असं नाही, म्हणून थोडंसं पाण्याचं प्रमाण घेऊन या इथे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये असणारा जो साबुदाणा आहे तो छान मऊ सॉफ्ट होतो आणि यामुळे आपले धिरडे किंवा थालीपीठ ही छान मऊसूत तयार होतात. या इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. तर हे पीठ आपल्याला कमीत कमी 10-15 मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे. हे पहा, या इथे आपलं पीठ छान भिजलेलं आहे. जर तुम्हाला हे पीठ थोडंसं जाडसर वाटत असेल किंवा कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तुम्ही हे पीठ मळवू शकता. आता हे पुन्हा आपल्याला एकदा 1-2 मिनटं हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. यामुळे हे पीठ अगदी मऊ तयार होतं आणि आपल्याला याची थालीपीठ छान लाटता येतात. तर इथे तुम्ही एक गोळा घेतल्यानंतर पाहू शकता की त्यामध्ये छान चिकटपणा आल्यामुळे अजिबात चिरटला जात नाही. तर अशाच पद्धतीने आपल्याला एक मोठा चपातीपेक्षा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटाला तेल लावून या पद्धतीने आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे. आता पोळी लाटत असताना बऱ्याच कडेने चिरा पडतात, तरी काही हरकत नाही. खरा ट्विस्ट तर पुढे आहे. तुम्हाला जेवढ्या आकाराचे हे थालीपीठ किंवा धिरडे बनवायचे आहे तेवढी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता या इथे पोळी छान लाटून झालेली आहे. घरातील कोणतंही एखादं धारदार आकाराचं भांडं घ्यायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. आता हे कट केलेलं बाजूला ठेवायचं आणि ही पोळी पुन्हा एकदा अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. शक्य होईल तितकी ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे, म्हणजे धिरडे आपले तेवढ्या जाडीचे तयार होतात. इथे मी या अशा मीडियम साईजचे धिरडे बनवून घेतलेले आहे. जाडी जर पाहता तर अगदी मध्यम आकाराची आहे, पण खूप पातळही आहे. आता अशाच पद्धतीने मी दुसरं एक धिरडं तुम्हाला बनवून दाखवत आहे. जी पहिली आपण जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने हे धिरडेसुद्धा असे पातळ लाटून घ्यायचे, म्हणजे खाताना सुद्धा ते छान लागतात. हे पीठ तुम्ही थापून सुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीने लाटून सुद्धा करू शकता, पण लाटण्यामुळे ही धिरडे किंवा थालीपीठ अगदी मऊसूत पातळ तयार होतात. पोळपाटावर लाटणं ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर पोळपाटावर एक प्लॅस्टिकची शीट ठेवायची आणि गोळा त्यावर ठेवून या अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला ही प्लॅस्टिकची शीट फिरवायची आहे. आता या इथे या पोळीला सुद्धा चिरा पडलेल्या आहेत, तरीसुद्धा झाकण घेऊन या अशा पद्धतीने कडेचा भाग कट करून घ्यायचा आणि पुन्हा ही पोळी अगदी पातळ अशी लाटायची आहे. कडेकडेने ही पोळी लाटत गेलं की मस्त पातळ होते. ही पोळी लाटत असताना आपल्याला फक्त ही प्लॅस्टिकची शीट बिंगवायची आहे, पोळी अजिबात बिंगवायची नाही. यामुळे पोळी आपली छान पातळही होते आणि तुम्हाला हव्या त्या साईजची पोळी तुम्ही इथे लाटू शकता. तसं पाहिलं तर हे थालीपीठ तुम्ही थापून सुद्धा करू शकता, पण ही पद्धत वापरल्यामुळे तुमचे थालीपीठ किंवा धिरडे अगदी पटकन होतात. कमी वेळेत तुम्ही सहज बनवू शकता. या इथे या थालीपीठाचं तुम्ही जर आकार पाहता किंवा जाडी पाहता तर अगदी पातळ आहे. आता या इथे तवा गरम केलेला आहे आणि फक्त 1-2 थेंब या तव्यावर घालून हे टिश्यू पेपरने तवा छान पुसून घ्यायचा आहे. सुरुवातीला हा तवा थोडासा ऑइली केला की सुरुवातीचं जे धिरडं असतं किंवा थालीपीठ असतं ते पॅनला किंवा तव्याला चिटकलं जात नाही, म्हणून थोडंसं 1-2 थेंब टाकून आपण ते तेलकट केलेलं असल्यामुळे या तव्याला धिरडं अजिबात चिटकलं जात नाही. हे धिरडं एका बाजूने छान भाजलं की लगेचच दुसऱ्या बाजूनेही या अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. या इथे हे धिरडं किंवा थालीपीठ सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाजेपर्यंत गॅस आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे, जेणेकरून हे धिरडं कडक न होता अगदी मऊसूद होतात. हे थालीपीठ आपल्याला अगदी हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. हे जर लो फ्लेमवर भाजले तर अगदी कडक होतात. तर अशा पद्धतीने आपलं सुरुवातीचं हे थालीपीठ छान भाजून झालेलं आहे. तर ते एका जाळीदार भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातली वाफ पटकन निघून जाते आणि या थालीपीठांना पाणी सुटत नाही. तर अशाच पद्धतीने मी दुसरं थालीपीठसुद्धा तव्यावर टाकलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला याच पद्धतीने हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत.
तर या इथे आपलं दुसरं धिरडं छान भाजून झालेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ते अगदी मस्त टम्म फुगलं जातं. या इथे जर तुम्हाला तेलाचा वापर नसेल करायचा तरीसुद्धा ही बिना तेलाची सुद्धा भाजली जातात. या इथे मी तेलाचा वापर न करता हे सर्व धिरडे भाजून घेतलेले आहे. तर पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराची लहान मोठी धिरडे तुम्ही बनवू शकता किंवा ही धिरडे न बनवता थापूनसुद्धा थालीपीठ बनवू शकता. पण या पद्धतीने बनवल्यामुळे ती पटकन तयार होतात आणि आपला वेळही वाचतो. हे धिरडे तुम्ही दह्याबरोबर, एखाद्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दुधाबरोबर अगदी कशाबरोबरही खाऊ शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.